नवरा बायकोमध्ये आनंद राहण्यासाठी या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये. जय श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की नवरा बायकोचे नाते हे खूप पवित्र नातं आहे. जेव्हा 2 व्यक्ती लग्न करतात तेव्हा त्यांची फक्त शरीर वेगळे असतात आणि आत्मा एक होतो. पण आज धावपळीच्या जगात ह्या सगळ्या गोष्टी पुराणातील वांगी म्हणून राहिल्या आहेत. आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालली आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. आज नवरा बायको दोघे पण नोकरी करत असल्यामुळे दोघे पण स्वावलंबी झाले आहे. एका बाजूला या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना नवरा बायकोमध्ये असलेले प्रेम हे कुठेतरी हरवत चालले आहे. आजचे प्रेम फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपवर लोकांना दाखवण्यासाठी चांगले फोटो काढायचे एवढ्यापुरते मर्यादित झाले आहे. पण पडद्यामागचे वास्तव वेगळेच असते. आज घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, कारण एकमेकाबद्दलची आपुलकी, प्रेम, आदर कमी होत चाललं आहे. तसे पाहायला गेले तर कारणे खूप आहेत. 3 मुख्य कारणे ज्याच्यामुळे आज नवरा बायकोमध्ये जास्त दुरावा निर्माण होत आहे. 1 नंबर, सर्वात पहिले कारण म्हणजे अपेक्षांचा भडीमार. आज छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये भांडण होतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकाकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा. त्याने मला फोनच केला नाही, त्याने माझ्या मेसेजचा रिप्लाय दिला नाही, तो वेळेवर घरीच येत नाही, तो मला बाहेर कुठे फिरायला घेऊन जात नाही, तो कधी नवीन ड्रेस किंवा साडी घेऊन येत नाही, किंवा तिने सकाळी 7 वाजताच उठले पाहिजे, तिने हाच ड्रेस घातला पाहिजे, तिने मला जेवण वेळेवर दिले पाहिजे, दरवेळेस तिनेच मला फोन केला पाहिजे. या असल्या प्रकारच्या अनावश्यक अपेक्षा आपण ठेवल्या तर आपला संसार कसा सुखी होईल? आता तुम्ही म्हणाल, आपल्याच माणसाकडून अपेक्षा ठेवणार. बरोबर आहे, अपेक्षा ठेवा, पण आग्रह धरू नका. त्या पूर्ण झाल्या पाहिजे. जिथे आग्रह निर्माण होतो तिथे वादाला सुरुवात होते. त्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या. इथे नवऱ्याने आणि बायकोने आत्मपरीक्षण केले पाहिजे की आपण अनावश्यक अपेक्षा तर ठेवत नाही ना. 2 नंबर, दुसरे कारण तुझीच चूक आहे आणि माझे बरोबर आहे. जेव्हा नवरा बायको प्रत्येक वेळेस दोघे पण एका दृष्टिकोन ठेवून की नेहमी माझेच बरोबर आहे, तुझे चुकीचे आहे, तेव्हा कसा निर्णय होईल? पण आज दोघांचे पण अहंकार एवढे मोठे झाले आहे, हे कोणीच माघार घ्यायला तयार नसते. हे लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवायचे असते. त्यामुळे एकमेकांना माफ करायला शिकले पाहिजे. समोरचा माणूस आहे ना, देव नाही ना, तो चुका करणारच. त्या चुका पोटात घातल्या पाहिजे. एकमेकांचे दुर्गुण स्वीकार करता आले पाहिजे. मला माहिती आहे या गोष्टी बोलायला सोपे आहे, पण करायला अवघड. पण आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगायचे असेल तर हे करावंच लागेल. नाहीतर आयुष्य कधी निघून जाईल समजणार पण नाही. त्यामुळे नवरा बायकोमध्ये प्रेम टिकवायचे असेल तर दोघांनी तडजोड करायला शिकले पाहिजे. 3 नंबर, तिसरे कारण म्हणजे एकमेकांची काळजी न घेणे. अनेक वेळा असे होते की आपण एकत्र राहत असताना आपण एकमेकांची काळजी घेत नाही. असे वाटते म्हणून घरातच आहे ना, त्याच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काय करायचे आहे. आता जे हवे ते मिळाले आहे, त्याला खुश करून काय होणार आहे? हे कुठे घराबाहेर जाणार आहे, आपल्याकडेच राहणार आहे. पण असं नाही. तो तुमचा जीवनसाथी आहे, तो तुमच्याबरोबर आयुष्य काढणार आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्या तब्येतीची, त्याची इच्छा आकांक्षाची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. नवरा बायकोच्या नात्यामध्ये जेव्हा एकमेकाबद्दल काळजी नसते तेव्हा तिथे एकमेकाबद्दल आदर राहत नाही आणि मग भांडणे चालू होतात. कारण दोघांचे म्हणणे असते, तो माझ्यासाठी काहीच करत नाही, तेव्हा मी कशाला काय करू? त्यामुळे ही भांडणे कधीच संपत नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला गृहीत धरणे अजिबात करू नका. जसे तुम्ही स्वतःच्या चुकाला महत्त्व देता, जसे स्वतःच्या इच्छांना महत्त्व देता, तेवढेच महत्त्व तुमच्या जोडीदाराच्या सुखाला सुद्धा देता आले पाहिजे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.